Hello friends, I am Yogiraj Chandratre. Through the previous videos, we learned about system concepts, characteristics of system, definition of system, and elements of the system. In today's video, we will learn about types of system. Generally, on the basis of analysis, system fall into six categories. We must know beforehand what type of systems we are dealing with. आपण कोणत्या प्रकारची सिस्टीम हाताळत आहोत हे आपल्याला आधीपासून माहीत असले पाहिजे. यासाठी सिस्टीमचे प्रकार समजून घेणे गरजेचे आहेत. सामान्यतः विश्लेषणाच्या आधारे सिस्टीमचे 6 प्रकार पडतात. ते म्हणजे कन्सेप्च्युअल सिस्टीम म्हणजे संकल्पनात्मक सिस्टीम आणि फिजिकल सिस्टीम म्हणजे भौतिक सिस्टीम. त्यानंतर डिटर्मिनिस्टिक म्हणजे निश्चित सिस्टीम आणि प्रोबॅबिलिस्टिक म्हणजे संभाव्य सिस्टीम. ओपन सिस्टीम अँड क्लोज सिस्टीम. नॅचरल सिस्टीम म्हणजे नैसर्गिक सिस्टम आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम सिस्टम. मॅन मशीन ऑर मॅन मेड इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे मानवाने तयार केलेल्या सिस्टम. आणि शेवटचा प्रकार म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टम. असे सिस्टीमचे 6 प्रकार पडतात. आता आपण या प्रत्येक प्रकारचा थोडक्यात विचार करूया. कन्सेप्च्युअल सिस्टम अँड फिजिकल सिस्टम. द कन्सेप्च्युअल सिस्टम is also called as abstract system or analytical system. An abstract system or conceptual system is an orderly arrangement of independent ideas. The systems which are represented conceptually, that is, non existing, non physical systems, which may or may not have any counterpart in the real world, are called abstract system. For example, philosophy and general theory of relativity are examples of conceptual systems. Systems designed to study physical systems are also called abstract systems. For example, a computer itself is a system and its block diagram is called as abstract system. मित्रांनो, कन्सेप्च्युअल सिस्टीमला ॲब्स्ट्रॅक्ट सिस्टम किंवा ॲनालिटिकल सिस्टम असेही म्हणतात. कन्सेप्च्युअल सिस्टम ही स्वतंत्र कल्पनांची सुव्यवस्थित रचना असते, ज्याद्वारे अस्तित्वात नसलेल्या सिस्टमचे वैचारिक प्रतिनिधित्व केले जाते. ज्या वास्तविक जगात उपलब्ध नसतात त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट सिस्टम असे म्हणतात. उदाहरणार्थ, तत्वज्ञान आणि सापेक्षतेचा सामान्य सिद्धांत ही कन्सेप्च्युअल सिस्टीमची उदाहरणे आहेत. अस्तित्वात असलेल्या सिस्टमचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेला ॲब्स्ट्रॅक्ट सिस्टम असे म्हणतात. उदाहरणार्थ, संगणक स्वतः एक सिस्टम आहे आणि त्याच्या ब्लॉक आकृतीच्या वर्णनाला ॲब्स्ट्रॅक्ट सिस्टम असे म्हणतात. लेट अस नाउ अंडरस्टँड द फिजिकल सिस्टम. Physical system is also called as empirical system. These are generally concrete operational systems made up of people, materials, machines, energy, and other physical things. Physical system can display activity or behavior. Management information system, computer system, business organizations are physical systems. Physical systems are tangible entities. We can touch and feel them. The physical system could be static or dynamic in nature. Static means which do not change as far as working or life of system is concerned. On the other hand, dynamic system may change due to processing of the system. For example, in computer system, the hardware parts are static, but the data which changes due to processing is dynamic. These both together form physical system along with programs controlling the data. फिजिकल सिस्टीमला इम्पिरिकल सिस्टम असेही म्हणतात. या सिस्टम सामान्यतः माणसं, साहित्य, मशीन्स, ऊर्जा
आणि यासारख्या इतर गोष्टींनी बनवलेल्या ठोस किंवा प्रत्यक्ष दिसणाऱ्या सिस्टम असतात. फिजिकल सिस्टम कार्य किंवा प्रदर्शन प्रदर्शित करू शकतात. व्यवस्थापन माहिती प्रणाली, संगणक प्रणाली, व्यवसाय संस्था या सर्व फिजिकल सिस्टम आहेत. फिजिकल सिस्टम्स स्पष्ट व निश्चित असतात. आपण त्यांना स्पर्श करू शकतो आणि अनुभवू शकतो. फिजिकल सिस्टम्स या स्थिर किंवा गतिशील असू शकतात. स्थिर म्हणजे या सिस्टम कार्यरत असेपर्यंत किंवा त्यांचा शेवट होईपर्यंत बदलत नाही. तर गतिशील सिस्टम म्हणजे सिस्टमच्या प्रक्रियेमुळे त्यात बदल होतो. उदाहरणार्थ कम्प्युटर सिस्टममध्ये हार्डवेअर भाग स्थिर असतात, परंतु प्रक्रियेमुळे बदलणारा डेटा गतिमान असतो. Deterministic and probabilistic system. Let us understand the deterministic system first. A deterministic system operates in a predictable manner and the interaction between parts is known with certainty. Stepwise execution and output is known. For example, two molecules of hydrogen and one molecule of oxygen make water. डिटर्मिनिस्टिक सिस्टम म्हणजे अशी सिस्टम ज्यामध्ये काय होणार ते आधीच सांगता येते. या सिस्टमच्या प्रत्येक घटकाचा संबंध ओळखता येतो. सिस्टमद्वारे कार्य घडताना प्रत्येक स्टेप आणि आउटपुट माहीत असते. उदाहरणार्थ हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू पाणी बनवतात. प्रोबॅबिलिस्टिक सिस्टम. अ प्रोबॅबिलिस्टिक सिस्टम shows probable behavior. The exact output is not known. For example, weather forecasting system is probabilistic. Probabilistic सिस्टमच्या शक्यता वर्तवता येतात, परंतु नक्की उत्तर किंवा आउटपुट माहीत नसते. उदाहरणार्थ हवामान अंदाज प्रणाली प्रोबॅबिलिक सिस्टमचाच प्रकार आहे. Open and closed system. This classification of the system is based on their degree of independence. An open system is continuously interacting with its environment. It visualizes organizations, taking inputs, then operations are performed on the input to produce desirable results, that is output, which are distributed back to the environment. An open system is a one which does not provide for its own control or modification. It does not supervise itself, so it needs to be supervised by people. For example, a printer is used with computer system did not have a switch to sense whether paper is in the printer. Then a person would have to notice when the paper runs out and signal the system to stop printing. Open system has input and output flows representing exchanges of matter, energy or information with their surroundings. For example, in education system, students information is shared with companies for प्लेसमेंट. ओपन सिस्टम म्हणजे मुक्त प्रणाली. या सिस्टम त्याच्या एन्व्हायरमेंटशी सतत संवाद साधत असतात. त्या एन्व्हायरमेंटकडून इनपुट घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून आवश्यक आउटपुट एन्व्हायरमेंटमध्ये वितरित करतात. ओपन सिस्टम स्वतःचे नियंत्रण करू शकत नाही, तसेच स्वतःत परिवर्तन करू शकत नाही. म्हणून या सिस्टम माणसांच्या देखरेखीखाली असतात. उदाहरणार्थ प्रिंटरमध्ये प्रिंटिंगसाठी कागद आहे की नाही हे समजण्यासाठी सेन्सर नसल्यास कागद कधी संपेल हे लक्षात घेऊन मुद्रण थांबविण्यासाठी एखाद्या व्यक्तीची सिस्टमला सिग्नल देण्याची आवश्यकता असते. ओपन सिस्टमला इनपुट आणि आउटपुट असतात. याद्वारे सिस्टम त्यांच्या सभोवतालच्या वस्तू, ऊर्जा किंवा माहितीची देवाणघेवाण करतात. उदाहरणार्थ शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती प्लेसमेंटसाठी कंपन्यांना सादर केली जाते. क्लोज्ड सिस्टम. A system which does not interact with the outside world is known as closed system. It means it has no input and output, or it is self-contained. It does not exchange
material information or energy with its environment. Closed systems automatically controls or modifies its own operation by responding to data generated by the system itself. For example, computer system is a relatively closed system. It does not disturb from outside the system. Chemical reaction in the cell tube also is an example of closed system. बाह्य वातावरणाशी संवाद साधत नसलेली सिस्टम क्लोज्ड सिस्टम म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ असा की यात कोणतेही इनपुट आणि आउटपुट नसते. या सिस्टम त्यांच्या एन्व्हायरमेंटची सामग्री, माहिती किंवा ऊर्जेची देवाणघेवाण करत नाही. क्लोज्ड सिस्टम स्वयंचलितपणे सिस्टमद्वारे उत्पन्न केलेल्या डेटाला प्रतिसाद देऊन स्वतःचे कार्य स्वतःच नियंत्रित करते किंवा सुधारित करते. उदाहरणार्थ, संगणक प्रणाली ही क्लोज्ड सिस्टम आहे. या सिस्टमच्या कार्यात बाहेरून अडथळा निर्माण होत नाही. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे सीलबंद ट्यूबमध्ये रासायनिक प्रक्रिया देखील बंद प्रणालीचेच एक उदाहरण आहे. नॅचरल अँड आर्टिफिशियल सिस्टम. Natural system is a system whose elements, boundary, and relationships exist independently on human control. For example, cells, tree, digestive system, solar system, water system, and river. नॅचरल सिस्टम म्हणजे नैसर्गिक प्रणाली. ही एक अशी प्रणाली असते जिच्या घटक, सीमा आणि संबंध मानवी नियंत्रणापासून स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ, शरीरातील पेशी, वृक्ष, पाचक प्रणाली, सौर यंत्रणा, जलव्यवस्था आणि नदी. आर्टिफिशियल सिस्टम. Artificial system does not indicate natural relationship specifically. For example, a business organization, computer system, air conditioning system, social system, economic system, management information system. आर्टिफिशियल सिस्टम म्हणजे कृत्रिम प्रणाली. ही सिस्टीम नैसर्गिक संबंध दर्शवित नाही. उदाहरणार्थ, व्यवसाय संस्था, संगणक प्रणाली, वातानुकूलन प्रणाली, सामाजिक प्रणाली, आर्थिक प्रणाली, व्यवस्थापन माहिती प्रणाली इत्यादी होय. मॅन मशीन or man-made information system. Normally, most of the artificial systems are man-machine system. A motor car is a machine system, but a motor car cannot work without a person. The systems developed and engineered by human are a man-made system. मानवाने विकसित केलेली आणि तयार केलेली यंत्रणा म्हणजे मॅन मशीन सिस्टम होय. मॅन मशीन सिस्टम या सामान्यतः कृत्रिम यंत्रणा असतात. मोटर कार ही एक यंत्रणा आहे, परंतु मोटर गाडी व्यक्तीशिवाय चालत नाही. Man-made information systems are divided into three types. The first type of man-made information system is formal information systems. It deals with the flow of information from top management to lower management. Information flows in the form of memos, instructions, etc. But feedback can be given from lower authorities to top management. फॉर्मल इन्फॉर्मेशन सिस्टीम ही उच्च व्यवस्थापनापासून निम्न व्यवस्थापनापर्यंतच्या माहितीच्या प्रवाहाशी संबंधित असते. मेमो, सूचना इत्यादींच्या स्वरूपात माहिती उच्च व्यवस्थापनाकडून निम्न अधिकाऱ्यांना दिली जाते, परंतु अभिप्राय मात्र निम्न अधिकाऱ्यांकडून उच्च व्यवस्थापनाला दिले जाऊ शकतात. द सेकंड टाइप इज इन्फॉर्मल इन्फॉर्मेशन सिस्टम्स. Informal systems are employee based. These are made to solve the day-to-day work related problems. Information systems या कर्मचारी आधारित असतात. या रोजच्या कामासंबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बनविलेल्या असतात. Computer based information system.
is the third type of man-made system. This class of system depends on the use of computer for managing business applications. These systems are faster, more accurate, more neat and attractive. Due to this system, it is possible to perform different operations easily and security of data is possible in this system. Computer based information system संगणकाच्या वापरावर अवलंबून असतात. या सिस्टम वेगवान, अधिक अचूक, अधिक सुबक आणि आकर्षक असतात. याद्वारे विविध ऑपरेशन्स सहजपणे करणे आणि डेटाची सुरक्षा करणे शक्य असते. इन्फॉर्मेशन सिस्टम. An information system is any combination of information technology and people's activities using technology to support operations, management, and decision making. Information system deals with data of the organizations. The purpose of information system are to process input, maintain data, produce reports, handle queries, handle online transactions, generate reports, and other output. These maintain huge databases, handle hundreds of queries, etc. The transformation of data into information is primary function of information system. Information systems differ in their business needs and different levels in organization as shown in diagram. At each level of information pyramid, there are also information system which deals specifically with that type of information. Operations, व्यवस्थापन आणि निर्णय घेण्यास समर्थन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांच्या कामाचे संयोजन म्हणजे माहिती प्रणाली होय. माहिती प्रणाली संस्थेच्या डेटावर कार्य करते, इनपुटवर प्रक्रिया करते, माहितीची देखरेख करते, अहवाल तयार करते, क्वेरी हाताळणे, ऑनलाईन व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, अहवाल तयार करणे इत्यादी माहिती प्रणालीचे म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टमचे कार्य असते. आकृतीत दर्शविल्यानुसार व्यवसायाच्या गरजा आणि संस्थेच्या भिन्न स्तरांनुसार इन्फॉर्मेशन सिस्टम वेगवेगळ्या असतात. आकृतीत पहा, पिरॅमिडच्या प्रत्येक स्तरावर माहिती प्रणाली सुद्धा आहे जी त्या प्रकारच्या माहितीवर कार्य करते. So friends, through this video we have studied the types of systems. In the next video we will learn about classification of information and types of information system. Thank you very much.